म्हणजे जनतेचा हक्काचा आवाज. नमस्कार, गंधवार्ता न्यूजमध्ये आपले स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण होणार माढ्याचे खासदार या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आज आपण आलोय विडणी या गावात. चला तर मग पाहू काय आहेत जनतेच्या प्रतिक्रिया. माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार का तुतारी वाजणार? तुतारी लय जोरात वाजणार तुतारी. काय कारण सांगता येईल? कारण बरं का, हे मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांसाठी फक्त गाजर दावले 6,000चं. काय 18,000 GST कट करून घेते लाखामाग आमचं. बर. आणि 6,000 देते. काय त्याच्यामुळे 100% एक 10 वर्षापूर्वी पवारसाहेबांना जशी कर्जमाफी केली तशी 100% कर्जमाफी होईल. बर. काय त्याच्यामुळे 100% तुतारी वाजणार. आणि भाजपचं चाललंय का नाही, इस बार 400 पार, 400 नाही त्यांना 200 पार होणार नाही. का? कारण की त्यांनी परिस्थिती तशी करून ठेवली. बस एवढंच बोलतो मी. धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे? रणजित दादा. बरं, कशामुळे? विकास कामामुळे. कुठली विकास काम? विडणीत भरपूर कामं त्यांनी केलेत. आणि विडणीचे जे सरपंच आहेत अभंग साहेब, त्यांच्या रणजितदादाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भरपूर कामे केले आहेत, म्हणून रणजित दादा. ओके, धन्यवाद. नमस्कार. माढा लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल असं वाटतंय तुम्हाला? आता काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आपलं राष्ट्रवादी या दोघांची टसेल आहे. आणि परत वंचित बहुजन आघाडीचं पण आहे बरं का. तर आता ह्याच्यात भाजपनं ही रस्ता बिस्ता केलाय, नाही असं नाही. पण सध्या आता मागच्या वेळेला मोहिते पाटील त्यांच्याकडे होतं भाजपमध्ये. तर आता तेच राष्ट्रवादीत गेल्यामुळं ते तिकडं त्यांनी 1 लाखाचं लीड दिलं तर मागच्या पंचवार्षिकला. आम्ही बी पहिलं भाजपला मतदान दिलं तर. पण आता ह्या वेळेला शक्यता कमीच आहे भाजपची, कारण तिकडं 1 लाखाचं लीड ह्यांच्यावर पाडणार आहे तिकडून. खालनं. आणि इकडे बी आपलं 30% आहेत ह्यांना. पण आता बरेच काय लोकांचं मत आहे, ह्यांचं बी राजकारण बघितलंय, त्यांचं बी बघितलंय. तर आता थोडं वंचित बहुजन आघाडीला बी थोडं मतदान करावं अशी लोकांची अपेक्षा आहे, बाकी काय नाही. दोन्ही पर्याय सोडून तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीचा. हां, तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीचा. ओके, धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे? सध्या तुतारीचीच हवा आहे. कशामुळे? आता ही इलेक्शन तशी जनतेच्या हातात आहे. आता हे नेत्यांच्या हातात, पोटऱ्याच्या हातात इलेक्शन राहिलेलं नाही. आमदाराच्या मागं जनता जाणार नाही. आता इलेक्शन जनतेच्या हातातली आहे, त्याच्यामुळे तुतारीची हवा आहे. ओके, धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली, तर कोण होणार माढ्याचं खासदार? रणजित दादा निंबाळकर. बरं, कारण सांगता येईल? विकास कामं भरपूर केलेली आहेत. आणि लोकांना पैसे येतात. कसले पैसे? महाराष्ट्र शासनाचं 2,000, नरेंद्र मोदीचं 2,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात पैसे. मध्ये 6,000 जमा झालं. रस्त्याची कामं, पाण्याच्या स्कीमा, कोर्ट आले, RTO ऑफिस आले, आणखीन भरपूर असं विकास कामं केलेली होती दादांनी. ओके, धन्यवाद. नमस्कार बाबा. नमस्कार. माढा लोकसभेची निवडणूक लागलेली, हो लागलेले की. तर कोण होईल माढ्याचं खासदार? आता तसं काय सांगता यायचं नाही, म्हणजे दोन्हीचा जोर आहे, पण तसं काही सांगता यायचं नाही. तरी कोणाची हवा आहे? हवा दोघांची आहे, तुतारीची आहे आणि कमळाची बी आहे, दोघांची हवा आहे. बरं, धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघात कोण होणार खासदार? बहुतेक मला वाटतं तुतारी होणार. कोण होणार? तुतारी होणार. धन्यवाद. नमस्कार. बोला. माढा लोकसभेची निवडणूक लागलेली, तर कोण होणार माढ्याचं खासदार? खासदार तर रणजित सिंह निंबाळकरच होणार. बरं, रणजित सिंह नाईक निंबाळकर हे विजयी होतील असं कशावरून वाटते? काम चांगलं आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय म्हणा त्यांच्या माध्यमातून किंवा कुणाच्या माध्यमातून झाली, पण ते खासदार झाल्याच्या नंतर गावाचा थोडा विकास दिसतोय. रस्ते असू द्या किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असू द्या, मागे कामं चालली आहेत टँकची, ह्याची ते बऱ्यापैकी आहेत कामं. धन्यवाद. माढा लोकसभेची निवडणूक लागलेली, तर कोण होणार माढ्याचं खासदार? माढ्याची तुतारी येणार. तुतारीची हवा आहे का? हो, येणार. कशावरून काय?
ते आम्हाला तिकीट दिलं नाही. संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं नसल्यामुळं आम्ही नाराज झालो नाही. मी तुतारी धरलेली. धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होईल? रणजित सिंह. बरं, कशामुळे? काम चांगलं करते ना ती. विकास कामे. विकास काम करते. कुठली काय सांगता येईल का? सगळेच काम करते ना. ओके, धन्यवाद. कोण होणार माड्याचा खासदार? धैर्यशील मोहिते पाटील. कशामुळे? शरद पवार साहेबांमुळे. धन्यवाद. कोण होणार माड्याचा खासदार? माड्याचं खासदाराविषयी आता सांगायचं झालं तर दोन्हीकडं संमिश्र असाच प्रतिसाद राहणार आहे. बरं. परंतु धैर्यशील पाटलांना साधारण माझ्या मतानुसार 35 ते 40% तिथल्या मतदानावरती लक्ष द्यावं लागणार आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्या विडणी गावामध्ये काय आहे परिस्थिती? विडणी गावामध्ये तर सध्या आहे आपलं भाजपच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. कामं बी चांगल्या प्रकारचे आहेत. म्हणजे त्यामुळं थोडंसं चांगलंच वातावरण. आणि कोणाचं वातावरण चांगलं आहे? भाजपसाठी चांगलंच आहे. शिवाय इथल्या लोकांचा पण त्यांना चांगलाच प्रतिसाद आहे. म्हणजे असं विरोध आहे असं काय नाही. सगळ्यांचा त्यांना सपोर्ट आहे. अशा पद्धतीनं चांगलं चाललेलं आहे म्हणजे गावाचं कामकाज. धन्यवाद. धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार का तुतारी वाजणार? तुतारी. कशामुळे? कारण का गेल्या 5 वर्षात खासदारांनी जे काम केलं आणि आत्ताचे खासदार म्हणजे मोहिते साहेब असतील, धैर्यशील मोहिते यांचे गेल्या वर्षी ते भाजपमध्ये होते. त्यांना भाजपच्या पक्षाला मतदान केलं, पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचं लीड आले. पण आता ते सध्या ती परिस्थिती नाही. आत्ता सध्या पवारसाहेबांच्या मागे सर्व जनता आहे. तुतारीकडेच 100% सीट येणार आहे, ही गॅरंटेड आम्ही देऊ शकतो. धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली, तर कोण होणार माढ्याचा खासदार? त्याच्या नशिबावर खेळ आहे. आता माणसं मतदान कसं करते त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, पण आपल्या विडणी गावात कोणाची हवा आहे? विडणी गावात तरी दोन्हीची हवा आहे. म्हणजे तुतारी आणि कमळ. कमळची दोन्हीची हवा आहे. तुमच्या मताप्रमाणे कोण होईल माढ्याचा खासदार? दादांची तर चर्चा आहे चालू, मग काय आता होईल सांगता येत नाही. ओके, धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.